मध्यंतरी एका छोट्या मुलानं मला विचारलं, गरुडालाच पक्ष्यांचा राजा का म्हणतात? आपल्या सगळ्यांना माहित आहेच की गरुड हा एकमेव पक्षी असा आहे जो अतिशय हाईटवर उडतो. बाकीचे सगळे पक्षी जेव्हा वादळ येतं तेव्हा निवारा शोधायला लागतात आणि हा आणखी वर जातो, जेणेकरून ढगांच्या वर जाऊन त्याला पंखांना रेस्ट देता येईल. आणि त्यासोबत त्याची नजर खूप तीक्ष्ण असते, आयुर्मान त्याचं जास्त असतं. ही सगळी कारणं तर आहेतच, पण मला असं वाटतं की गरुडाला पक्ष्यांचा राजा कदाचित या एका कारणामुळे म्हटलं जात असेल. गरुडाचं लाईफ जवळपास 70 वर्षांचं असतं. साधारणतः 35 वर्षांनंतर त्याची अणकुचीदार चोच जी आहे तिची खूप झीज झालेली असते आणि त्यावेळेस हा गरुड काय करतो, एकदम उंच पहाडावरच्या एकदम उंच दगडावर एकटाच जाऊन बसतो. त्या दगडावर स्वतःची चोच तो इतक्या वेळा आपटतो जोपर्यंत ती तुटून जात नाही. ती चोच तुटून गेल्यानंतर पुन्हा नवीन चोच उगवेपर्यंत अर्थातच तो तिथेच थांबलेला असतो. जेव्हा चोच उगवते आणि व्यवस्थित बाकदार झालेली असते तेव्हा त्याच चोचीने हाच गरुड स्वतःची पिसं उपटतो. सगळेच्या सगळे पंख तो काढून टाकतो, त्यातलं प्रत्येक पीस न पीस काढून टाकतो. पुन्हा बराच कालावधी जाऊ द्यावा लागतो. नंतर त्याला पुन्हा नवीन पिसं आलेले असतात, नवीन पंख आलेले असतात. आणि हा सगळा स्पॅन जो आहे तो तब्बल 150 दिवसांचा असतो. या 150 दिवसांमध्ये हा गरुड त्या पहाडावरच्या त्या दगडावर एकटाच बसलेला असतो आणि हा सगळा संघर्ष करत असतो. जेव्हा हा त्याचा सगळा संघर्ष संपतो, चोचही नवीन आलेली असते, आता पंखांमध्ये ताकदही छान आलेली असते, तेव्हा हाच गरुड आता सज्ज झालेला असतो पुन्हा एकदा आकाशात अतिशय उंच भरारी घेण्यासाठी. म्हणूनच तर कदाचित गरुडाला पक्ष्यांचा राजा म्हणत असतील. हे सगळं मी त्या छोट्या मुलाला सांगितलं, पण तुम्हाला माहित आहे का खरं कारण गरुडाला पक्ष्यांचा राजा का म्हणतात? यापेक्षा वेगळं काही जर असेल तर अवश्य खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. थँक्यू.